पीडितेवरती दबाव आणायचा, भयभीत करायचं. कसलाही व्हिडिओ नाही. 2 दिवस तुमच्याकडे व्हिडिओ असता तर तुम्ही थांबला असता काय? कसला व्हिडिओ आलाय? तुमच्याकडे व्हिडिओ नाही आणि पाठीमागून स्वतःचे कपडे फाडता येत नसतात. लक्षात ठेवा. मी खाजगीत विचारलं तर त्या माऊलीच्या पाठीला सुद्धा जखमा आहेत डॉक्टरकडं. काय सांगायला लागले? किती दिशाभूल करणार आहेत? 4 महिलेवरती झुंडची झुंड पडलीये आणि पुन्हा महिलाच पुढं करून महाराष्ट्रामध्ये वातावरण वेगळं करायचं हे कुणाच्या सांगण्यावरून चालू आहे? एआयचा जमाना आहे, त्याच्यामध्ये काही होऊ शकतं हे दुमत नाही. पण यांच्याकडे काही नाहीये, मी लक्षात ठेवा. आम्ही असंच लढत नाहीत गेल्या अनेक वर्षापासून. आम्ही माणसाच्या चेहऱ्यावरून ओळखतो, न्याय अन्याय काय आहे सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात. त्याच्यामुळे मी तिथं जाऊन आलोय. त्या हो. महिलेवरती अन्याय झालाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध केलाय आणि या सगळ्या गोष्टी गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय सलोखा बिघडवलाय त्याच्यात असणारं हे फलित आहे आणि हे इथंच थांबणार नाही, अनेक ठिकाणी दिसत राहणार आहे आणि याला रोखण्यासाठी सरकार काही करत नाही. हे दुर्दैव आहे.